राज्यातल्या 8 जिल्हा बँकांमध्ये 102 कोटी रुपये पडून असल्याची माहिती आहे। अतिशय धक्कादायक अशी ही माहिती आहे। आरबीआयच्या चुकीच्या धोरणांमुळेच हे पैसे असेच अडकून पडले असल्याचं समोर आलेलं आहे। तसंच सर्वोच्च न्यायालयात असल्यानं हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे आणि त्यामुळे बँकांची गोची झालेली आहे। एप्रिल महिन्यात या सगळ्या संदर्भात सुनावणी होणार असल्याचं कळत आहे। दरम्यान पाहुयात कोणत्या बँकेमध्ये किती पैसे अडकून पडले आहेत ते। कोल्हापूर बँकेमध्ये 25 कोटी 3 लाख, तसंच पुण्यामध्ये 22.2 कोटी, नाशिकमध्ये 21.3 कोटी, सांगलीमध्ये 14.7 कोटी रुपये अडकून पडले आहेत। अहिल्यानगरमध्ये 11.7 कोटी, नागपूरमध्ये 5 कोटी रुपये अडकले आहेत। वर्ध्याच्या बँकेमध्ये 78 लाख रुपये आणि अमरावतीमध्ये 11 लाख रुपये अडकून पडले आहेत।